त्यावरी सोडल्या जाग्याला विमलताई नावाची त्यांच्या हातान बाजी त्यांच्या बोटान बोटान गा लावणी नोट ढोला आभार मी तेनाला तेनाला सांगा माझ्या लेकीला की येणार मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार मी सांगा माझ्या लेकीला की तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार माझ्या जीवनाचा धागा तो राग तुझ्या विना जीव माझा अधुरा ग माझ्या जीवनाचा धागा तो राग तुझ्या विना जीव माझा दूर
घेतला आपल्या राणीला असणारा लहानताना बाळ अरे गोनाईच्या वट्यात घातला त्याला गेला. अतिशय आनंद झाला गोनाईला त्यावेळेला लागला होता बोलायला माझी पंच भगवंताच्या कृपेनं बाळ मिळा आपणाला ह्या बाळाचं पालन पोषण करूया त्या ठिकाणाला. दिवसा मागून दिवस लागले लुटायला 5वीच्या दिवसाला 5वी केली 12व्या दिवसाला तर या बाळाचं नाव पाहिजे ठेवायला आणि नाव काय ठेवायचं त्या ठिकाणाला. बोलावून बघा घेत आपल्या घर या वाड्याला सासू घरच्या बघा सुनाव माया घरच्या लेकीला. पाळण्यात या घालून झोका देईत नाव ठेवीत लहानतान्या या बाळात. नामदेव म्हणून त्याचं नाव या ठेवलं दामाजीच्या या बगावाड्यात केली मोठी आरास. काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात जाई जुईच्या फुलार मी फुलवंती मी जलवंती तुझी नजर लागल मला. केला त्या जागेला असणाऱ्या सासू घरच्या सुना माया घरच्या लेकींना बोलवून घेतल्या आपल्याच घरवाड्याला. अतिशय आनंदाच्या भरात पाहिजे या बाळाचं नाव ठेवायला. बाळाचं नाव नामदेवाचं ठेवलं त्या ठिकाणाला. बाळाचं नाव नामदेव ठेवण्याचं कारण म्हणजे शिंपल्यामधून हरिनामाचा आवाज लागला होता यायला म्हणून त्या बाळाला नामदेव असं लागले होते सर्वजण म्हणाय त्या ठिकाणाला. असा हा नामदेव दामाजीच्या वाड्याला अर सूर्याच्या तेजानं दिव्याच्या ज्योतीनं असणाऱ्या गोनाई मातेच्या दुधानं त्यातही मला. बाळ लागला वाडा यात्री बाबा ठिकाणाला बाळनितीच्या नेमाला. जसा एक 7-8 वर्षाचा बाळ झाला तो वडिलाच्या मागणे जाणार पूजा अर्चा बघायला. पुन्हा एका दिवसाला दामाजी पंथांना वेळ झाला देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी त्या ठिकाणाला. त्यावेळी असणाऱ्या आपल्या 10-11 वर्षाच्या नामदेवाला यात्री बाबा ठिकाणाला. गोनाई त्या मातेनं गोनाई त्या या मातेनं गोनाई त्या मातेनं गोनाई त्या या मातेनं